समाजाच्या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला देता येईल का? या सगळ्या गोष्टींचा गोषवारा खऱ्या अर्थानं संघटना स्थापन करत असताना करायला पाहिजे असतो. एक तर मी नेहमी म्हणत असतो की संस्था जर स्थापन करायची असेल ना, प्रश्न निर्माण करण्यासाठी करू नका, प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं संघटना निर्माण झाली पाहिजे. पण नेमकं उलट होतं, प्रश्न सोडायचे राहून जातात आणि बरेचसे प्रश्न खऱ्या अर्थानं उपस्थित होऊन जातात. तर या ठिकाणी तुम्ही जे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं या ठिकाणी नेमलं, अध्यक्ष ज्यांना केलं तुम्ही, राष्ट्रीय अध्यक्ष, खर तर मी सांगू इच्छितो आप्पा तुम्हाला, मी जेव्हा अखिल भारतीय महानुभाव परिषदेचा अध्यक्ष झालो तेव्हा तब्येत माझी फार चांगली होती. कामाचा व्याप वाढला आणि आज अशी तब्येत आहे. पण मी देवाला प्रार्थना करेल, तुमची तब्येत बारीक आहे पण तुम्ही चांगले जाड झाले पाहिजे, ही खऱ्या अर्थानं प्रार्थना या निमित्तानं मी नक्की देवाला करेन. खरं तर हसतमुख व्यक्तिमत्व आहे, कधी कुणावर रागावणारं नाही, हसून उत्तर देणारं व्यक्तिमत्व आहे. असं व्यक्तिमत्व सापडणार नाही. खरं तुम्ही शोधून काढलं आणि एवढं व्यक्तिमत्व शोधायसाठी तुम्हाला 4 बैठका घ्याव्या लागल्या, हेही विशेष आहे, हे काही कमी नाही. पण अत्यंत आप्पांचे माझे चांगले जुने संबंध आहेत, प्रेमाचे संबंध आहेत. आणि आप्पांनी मला सांगितलं की पदग्रहण सोहळा आहे. म्हटलं मी नक्की येणार, नाही बोलवलं जाळीच्या देवावाल्यानं तरी येणार, तुमचा येऊन सत्कार करणार. पण ते म्हणे नाही, जाळीच्या देवाला तुम्हालाच बोलवणार आहे. खरं तर या अधिवेशनाची तारीख द्यायसाठी मला वेळोवेळी फोन झाले, राजू तात्यांचा फोन, आप्पांचा फोन, अजितचा फोन, या सगळ्यांची फोन मला सातत्यानं येत होती. चितोंडीकर बाबांचा फोन, देपेराज बाबांचा फोन, किंवा आपण तारीख तुमची बाबा सांगा. पण मीही व्यस्त होतो. ही 8 तारीख सापडली आणि 8 तारीख खऱ्या अर्थानं आप्पाला तो शुभांक असतो, म्हणून मी खऱ्या अर्थानं ही आप्पा दिली. आणि आज त्या माध्यमातून आता तुम्ही आमच्या जवळ आले. आमचा गुणधर्म फार वेगळा आहे, जो जवळ येतो तो आमच्यासारखा होऊन जातो. म्हणजे आता कपड्यापर्यंत तुम्ही आलेत, पण असं आम्ही करणार नाही, कारण तिकडे आमची सुनबाई आहे, पंचायत होऊन जाईल. हे असं म्हणून मोठ्यानं मला जबाबदारी पार पडली म्हणून ऐकू द्या त्यांना. नाही ठीक आहे, चांगल्या पद्धतीनं तुम्ही खऱ्या अर्थानं अखिल विश्व भोपे पुजारी महानुभाव समाज प्रतिष्ठानाचं काम आपण करणार आहात आणि नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जिथे जिथे ही कामं असतील आम्ही उभे राहू. विषय तो नाही. आता आपण जाळीच्या देवाचा विषय बोलला, त्यावर सध्या मी थोडीशी चर्चा करणार नाही, कारण काही न्यायालयीन प्रक्रियेतले आलेले उत्तर असतात, निकाल लागलेले असतात, त्यावरही आपल्याला चिंतन करणं अत्यंत गरजेचं असतं. नुसतं आपण असं म्हणून चालत नाही. तुम्ही आता सुशिक्षित आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहे. चोरमारे साहेब या ठिकाणी आहे, साहेबांनाही सुद्धा माहित आहे की एखाद्या वेळेस हायकोर्टाने दिलेला निकाल, त्याचा फॉलोअप कसा करायचा, त्याच्यावर कशा पद्धतीने आपल्याला तोडगा काढता येईल, कारण पुन्हा तोडगा काढण्यासाठी जाता येत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून आपल्याला जे काही आहे ते बसूनच खऱ्या अर्थानं त्या संदर्भात चर्चा करावी लागेल. अखिल भारतीय महानुभाव परिषदेची झालेली अमरावतीतल्या बैठकीमध्ये सुद्धा मी या संदर्भात सुतोवाच आधी खऱ्या अर्थानं केलेला आहे. आणि म्हणून घाबरून जायचं काम नाही, तुम्ही काही वेगळे आहे आम्ही काही वेगळे आहे. समाज म्हणजे काय हो? 4 लोक एकत्र येतात त्याला समाज म्हणतात. मग तुम्ही आम्ही सगळे एक आहोत ना, वेगळं खऱ्या अर्थानं कुणी नाही. अखिल भारतीय महानुभाव परिषदेत त्यात संतही आहे आणि वासनिकही आहे, नाहीत का? आता खऱ्या अर्थानं अखिल विश्व भोपे पुजारी महानुभाव समाजात आम्हालाही तुम्हाला घ्यावं लागेल, त्याशिवाय तीही पूर्ण होऊ शकत नाही. विषय आहे हो, हातात हात घालून कामं करावी लागतील. किती दिवस भांडणार तुम्ही आम्ही, आणि कशाचे भांडणार? काही इथं येऊन मला विडा उचलावं लागणार नाही, किंबहुना माझ्या आश्रमात येऊन तुम्ही माझ्या कपाळाची पूजा घेणार नाही आहे का?
असं कधी कुठे होऊ शकत नाही. तरी जे काही असेल त्याच्यावर आपल्याला बसूनच खऱ्या अर्थाने योग्य, पण त्यात कसं असतं, तज्ज्ञ असावेत, त्या निकालावर चर्चा करणारी माणसं असावीत, अशी माणसं घेऊनच खऱ्या अर्थानं तोडगे चोरमारे साहेब तुमच्यावर आता फार लक्षात घ्या. अप्पर जिल्हाधिकारी वगैरे तुमच्या माझ्या सगळ्या संपर्कात आहे, जिल्हाधिकारी संपर्कात आहे. उद्या एक कार्यक्रम आहे 7 वाजता शासकीय, त्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा मी भोकरला, विखे पाटील आहेत, जिल्हाधिकारी आहेत, अप्पर जिल्हाधिकारी आहेत, सगळे अधिकारी त्या ठिकाणी आहेत. सांगूनच देतो तुम्हाला एकदा काय आहे की नेमकं काही लोकांच्या लाडकी बहीण योजना बंद झाली. आता विशेष तुमच्या इकडे बरोबर चालतं ते गणित, पण आता आम्हाला 10-15 शिष्यवर्ग सरकार का